Start writing the program. चला ड्रॉ द फिगर. दोन क्लासेस बनवायचे, एक सर्कल नावाचा, एक एरिया नावाचा. सर्कल नावाचा क्लास मध्ये रेडियस नावाचा डेटा मेंबर डिक्लेअर करा, व्हॅल्यू एक्सेप्ट करा, डिस्प्ले करा. एरिया नावाच्या क्लास मध्ये एरिया कॅल्क्युलेट करा, डिस्प्ले करा. फंक्शन साठी सर्कल मध्ये एक्सेप्ट आणि डिस्प्ले फंक्शन घेऊयात, एरिया मध्ये कॅल्क्युलेट फंक्शन घेऊयात. सर्कल हा बेस क्लास असेल आणि एरिया हा त्याचा डिराइव्ड क्लास असेल. फिगर ड्रॉ करा, लगेच प्रोग्राम लिहून टाकूयात. सो सिंपल होतं प्रोग्राम अतिशय. फिगर मध्ये दिल्याप्रमाणे सर्कल नावाचा क्लास बनवला, इंटिजर रेडियस नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. आता हा इंटिजर रेडियस जो होता, सर्कलचा जो डेटा मेंबर रेडियस होता, तो आपल्याला खालच्या क्लासमध्ये ऍक्सेस करायचा होता, डिराइव्ड क्लासमध्ये, बिकॉज एरिया कॅल्क्युलेट करायचा होता ना. मग बेस क्लासचा डेटा मेंबर तुम्हाला डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस करायचा असेल तर त्याला प्रोटेक्टेड केलं जातं. हे कालच शिकवलं होतं तुम्हाला, आणि म्हणूनच त्याला प्रोटेक्टेड सेक्शन मध्ये डिक्लेअर केलं. पब्लिक सेक्शन मध्ये नेहमीप्रमाणे एक्सेप्ट अँड डिस्प्ले बनवला. रेडियसची व्हॅल्यू एक्सेप्ट अँड डिस्प्ले केली जाईल. डिराइव्ड क्लास एरिया जो पब्लिकली सर्कलला इनहेरिट करतोय, एरिया हा डिराइव्ड झाला, तर सर्कल हा बेस क्लास झाला. आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा होता, स्टोअर करायला एक फ्लोट व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागला. पब्लिक मध्ये कॅल्क्युलेट नावाची मेथड लिहिली. मेथडला तुम्ही काही नाव द्या, बऱ्याच ठिकाणी कॅल्क्युलेट असतं, कम्प्युट असतं, तुम्हाला जशी नावं द्यायची तशी द्या, पण अर्थपूर्ण द्या. एरिया कॅल्क्युलेट केला गेला 3.14 इंटू रेडियस इंटू रेडियस पाय स्क्वेअर. आलेला एरिया डिस्प्ले केला गेला, झाला तुमचा एरिया क्लास. मेन मध्ये गेलो, ऑब्जेक्ट बनवलं. काय करायचं असतं, सगळे फंक्शन्स कॉल करून टाका, झाला तुमचा प्रोग्राम. या क्लासमध्ये फ्लोट AR याला प्रोटेक्टेड का नाही केलं, गरज होती का, याला ऍक्सेस करायचंय का, या क्लासचा डिराइव्ड क्लास खाली आहे का, नाही ना, मग प्रायव्हेटच ठेवा, प्रोटेक्टेड नका करू, प्रायव्हेटच ठेवा. म्हणून मी कालच सांगितलं होतं, आवश्यकतेनुसार तुम्ही ठरवा कुणाला प्रायव्हेट करायचं, कुणाला प्रोटेक्टेड करायचं आणि कुणाला डिस्प्ले करायचं. तिघांची मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून दिले की कुठला कधी वापरायचा. काल बोर्डवरती पण सांगितलं होतं. झालं, मग एक्झिक्यूट करूयात या प्रोग्रामला. Enter the radius of the circle. For example, the radius is 10. Radius is 10 and the area of circle is 314. झाला तुमचा प्रोग्राम. So you can start writing the program.
चलो राईट डाऊन द क्वेश्चन. प्रश्न लिहून टाका. फिगर आहे बोर्ड वरती, ती पण काढून घ्या. फिगर ड्रॉ झाली सर्वांची. फिगर नंबर 2, क्लास एम्प्लॉई, क्लास फिटनेस. दोन क्लासेस आहेत, एक एम्प्लॉई नावाचा, एक फिटनेस नावाचा. एम्प्लॉई मध्ये डेटा मेंबर्स आहेत, एम्प्लॉई नंबर आणि एम्प्लॉई नेम. आणि फिटनेस मध्ये डेटा मेंबर्स आहेत, वेट आणि हाईट. क्लासेस बनवा, एक्सेप्ट डिस्प्ले फंक्शन्स लिहून टाका, इनहेरिटन्स करा. डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवा आणि सगळी फंक्शन्स कॉल करून टाका. एम्प्लॉई नंबर काय असेल, इंटिजर मध्ये घ्या. एम्प्लॉई नेम कॅरेक्टर ॲरे. वेट आणि हाईट पुन्हा इंटिजर फ्लोट मध्ये घ्या. चला, वेट आणि हाईट दोघं फ्लोट मध्ये घ्या. यायला पाहिजे. आता प्रोग्रामिंग एवढी कठीण नाही, मी अतिशय सोपी करून टाकतो. कठीणच्या कठीण प्रोग्राम सुद्धा सोपे केले जातात आपल्याकडे. तुम्हाला कन्सेप्ट समजून गेली, स्वतःचा प्रोग्राम स्वतः लिहायला कधी शिकणार तुम्ही? किती दिवस याचे त्याचे प्रोग्राम बघून बघून लिहिणार? फंक्शनची नावं घेताना व्यवस्थित घ्या बरं का. इनहेरिटन्स मध्ये कशी नावं घेतली जातात ते शिकवले मी तुम्हाला. त्यांना नाही जमत आहे त्यांना मी लिहून देणारच आहे, दुसरं काय करणार. एम्प्लॉई नावाचा क्लास बनवला, डेटा मेंबर्स, एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम डिक्लेअर केले, प्रायव्हेट मध्ये केले यावेळेस. पब्लिक मध्ये डेटा एक्सेप्ट करून घेतला आणि डेटा डिस्प्ले करून टाकला. त्याच्यानंतर दुसरा डिराइव्ड क्लास फिटनेस बनवला, एम्प्लॉईला इनहेरिट करतोय. त्याच्याकडे दोन डेटा मेंबर्स होती, वेट आणि हाईट. एक्सेप्ट 2 आणि डिस्प्ले 2 मध्ये त्यांच्या व्हॅल्यूज एक्सेप्ट झाल्या, डिस्प्ले झाल्या. नेहमीप्रमाणे मेन मध्ये गेलो, ऑब्जेक्ट बनवला. एम्प्लॉईच्या डिटेल्स आधी एक्सेप्ट घेतल्यात, एक्सेप्ट 1 आणि एक्सेप्ट 2 ने. त्यानंतर एम्प्लॉईच्या डिटेल्स डिस्प्ले करून टाकल्या, डिस्प्ले 1 डिस्प्ले 2 ने. झाला तुमचा प्रोग्राम. एक्झिक्यूट करूयात. Enter employee details, enter name and employee number. For example, name is ABC, employee number is 1234. Weight and height, weight is 62 and height is 5.0. Display employee details, name ABC, employee number 1234, weight 62, height is 5. 5.5 5.6 आपण फ्लोट मध्ये घेतले, तुम्हाला घ्यायचे असतील ते घेऊ शकतात. झालं. अशा पद्धतीने हा प्रोग्राम लिहून झाला. हा प्रोग्राम आता लिहितायत तुम्ही. सो यू कॅन स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम.